हॅलो फ्रेंड्स, आज आपण हायपरटेन्शन आणि हाय ब्लड प्रेशर यातला फरक जाणून घेऊया. युजली हाय बी पी आणि हायपरटेन्शन हे एकच आहे असं समजलं जातं. पण हायपरटेन्शन हा एक आजार आहे आणि हाय बी पी हे क्वचित नॅचरल प्रोसेस किंवा फिजिओलॉजिकल कारणांमुळे तात्पुरती वाढलेलं ब्लड प्रेशर असू शकतं. नॅचरली आपल्या प्रत्येक जणाचं हे नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी हे मानलं जातं. पण युजली हायपरटेन्शन त्यांनाच म्हणतात ज्यांचं सतत ब्लड प्रेशर 140/90 याच्यापेक्षा जास्ती असेल. सो हे कमीत कमी 2 वेगवेगळ्या वेळेस चेक केलेलं, डॉक्टरांकडे चेक केलेलं ब्लड प्रेशर असायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने चेक केलेलं ब्लड प्रेशर असायला पाहिजे. तरच त्या पेशंटला हायपरटेन्शन आहे असं समजलं जातं. क्वचित कधीतरी चहा कॉफी घेतल्यामुळे, काही ताणतणावामुळे, स्ट्रेसमुळे, अपूर्ण झोप झाल्यामुळे, ॲसिडिटी वाढल्यामुळे किंवा अत्यंत सिव्हिअर कॅटेगरीचं पेन असल्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर हे फिजिओलॉजिकली वाढू शकतं. त्यामुळे हे तात्पुरती वाढलेलं ब्लड प्रेशर हायपरटेन्शन म्हणून लगेच गणलं जायला नाही पाहिजे. सो हायपरटेन्शनची स्पेसिफिक डेफिनेशन आहे. त्या डेफिनेशनमध्ये बसल्यावरतीच एखादा पेशंट हायपरटेन्सिव्ह आहे असा मानला जातो. आता एकदा का हायपरटेन्शन लेबल लागलं की प्री हायपरटेन्शन म्हणजे 120 ते 140 ब्लड प्रेशर किंवा 80 ते 90 खालचं ब्लड प्रेशर या कॅटेगरीमध्ये बऱ्याच वेळेला फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरती हे ब्लड प्रेशर नॉर्मल आणता येतं. तसंच 140-90च्या वरती पण 160/100च्या खालती या माइल्ड टू मॉडरेट कॅटेगरी हायपरटेन्शनमध्ये सुरुवातीला औषधांबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स या दोन्ही गोष्टी चालू ठेवून कदाचित जर ती लेवल आपण प्री हायपरटेन्शन स्टेजला आणू शकलो तर भविष्यात फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरती आपण नॉर्मल ब्लड प्रेशर मेंटेन करू शकतो. समजा एखाद्याला स्टेज 2 हायपरटेन्शनच सुरुवातीला असेल, म्हणजे 160/100पेक्षा जास्ती बी पी असेल, तर कदाचित अशा पेशंट्सना आयुष्यभर औषधं घ्यावी लागू शकतात. हायपरटेन्शन हे सायलेंट किलर म्हणून मानलं जातं, कारण 85% लोकांना बी पी वाढलेलं असलं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स जाणवत नाही. आणि पहिला सिम्पटम हे डायरेक्ट कॉम्प्लिकेशन, उदाहरणार्थ हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक किंवा किडनी फेलियर या आजारानेच पहिल्यांदा पेशंट प्रेझेंट होतो. म्हणून ब्लड प्रेशर हे 18 वर्षाच्या वरती वर्षातनं एकदा कंपल्सरी चेक करणं गरजेचं आहे. जरी एखाद्याला औषधं चालू नसले किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार नसली तरी वेळोवेळी ब्लड प्रेशर चेक करत राहिल्याने ते जर वाढायला लागलं तर लवकर निदर्शनास येऊन योग्य ती ट्रीटमेंट किंवा काळजी घेतली तर भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. धन्यवाद.